Hello friends, this is Dr. Sudhir Nagarkar, Library and Information Science, सेटनेट परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये युनिट 1 जो आहे त्यातील 6वा पॉइंट या ठिकाणी आपण पाहत आहोत. तो म्हणजे इन्फॉर्मेशन इंडस्ट्री, जनरेटर्स, प्रोव्हायडर्स अँड इंटरमेडिaries. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण पाहत आहोत का? कारण इन्फॉर्मेशन इंडस्ट्री जर म्हटलं तर बऱ्यापैकी कुठं तुम्हाला जास्त नोट्स सापडत नाहीत. आता त्यामध्ये जनरेटर्स म्हणजे काय तर माहितीचे निर्माते जे असतात त्यांना काय म्हटलं जातं इन्फॉर्मेशन जनरेटर्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर प्रोव्हायडर्स म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर्स म्हणजे काय तर माहितीचे पुरवठादार जे पुरवठा करतात त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर असं म्हटलं जातं. आणि इन इन्फॉर्मेशन इंटरमेडिaries म्हणजे काय तर माहितीचे मध्यस्थ. हा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे पहा की आपण जेव्हा जेव्हा आपण प्रत्येक युनिटमधील प्रत्येक पॉइंट पाहत असतो त्यावेळेला आपण लायब्ररी सायन्समध्ये 10 जे युनिट आहेत सिलेबसमधील त्याची उजळणी करत असतोय. कारण सिलेबस तुमचा पाठ झाला तर तुम्हाला पूर्ण लायब्ररी सायन्स लक्षात यायला लागतं की प्रत्येक युनिट हे कोणत्या विषयाशी रिलेटेड आहे आणि प्रत्येक प्रश्न हा कोणत्या विषयाशी रिलेटेड विचारलेला आहे. त्यामुळं आपण एक क्लुप्ती या ठिकाणी केलेली आहे पहा की ILSSOMT आर्ट आणि I फॉर इन्फॉर्मेशन, L फॉर लॉज अँड लेजिस्लेशन्स, S फॉर सोर्सेस, S फॉर सर्व्हिसेस, O for organization of knowledge, M for management, T for technology, A for automation, R for research, T for types of libraries. त्यामधील पहिलं जे युनिट आहे आय फॉर इन्फॉर्मेशन हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशनमध्ये सुरुवातीला युनिट नंबर 1 मध्ये आपण डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज अँड विजडम पाहिलं. त्यानंतर इन्फॉर्मेशन लाईफ सायकल पाहिली. त्यानंतर रोल ऑफ इन्फॉर्मेशन इन प्लॅनिंग मॅनेजमेंट, सोशिओ इकॉनॉमिकल, कल्चरल, एज्युकेशनल अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट पाहिलेले आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन सायन्स त्यामध्ये रिलेशन्स विथ अदर सब्जेक्ट, इन्फॉर्मेशन सोसायटी अँड नॉलेज सोसायटी ते आपण पाहिलं. आणि मागच्या युनिटमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशन हा टॉपिक पाहिलेला आहे पहा की कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेशन कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रकार कोणते आहेत, थिअरीज कोणत्या आहेत, मॉडेल्स कुठले आहेत किंवा चॅनल्स इन कम्युनिकेशन आणि बॅरियर्स इन कम्युनिकेशन आणि त्यामध्ये ट्रेंड्स इन स्कॉलरली कम्युनिकेशन हा टॉपिक आपण पाहिलेला आहे. आता 6वा जो पॉइंट आहे इथं थोडासा मोठा फॉन्ट केलेला आहे पहा, इन्फॉर्मेशन इंडस्ट्री, जनरेटर्स, प्रोव्हायडर्स अँड इंटरमिडिaries असा हा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. तर एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन इंडस्ट्री म्हणजे काय? हा प्रथम आपल्यासमोर एक प्रश्न तयार होतो की ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये म्हणजेच काय तर लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे पहा. कारण माहितीची निर्मिती होण्यापासून ती वाचकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत एक साखळी काम करत असते. या साखळीचे मुख्य 3 भाग खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतात. ते म्हणजे इन्फॉर्मेशन जनरेटर, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर आणि इंटरमिडिaries. आता तुम्ही म्हणाल की माहितीचे निर्माते इन्फॉर्मेशन जनरेटर्स कोण असतं? तर सुरुवातीला आपण त्याच्या पण आधी आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन इंडस्ट्री म्हणजे काय ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर माहिती तयार करणे, साठवणे, प्रक्रिया करणे आणि वितरित करणे या सर्व क्रियांचा समावेश असलेला उद्योग व्यवस्था म्हणजे इन्फॉर्मेशन इंडस्ट्री. आता इंडस्ट्री म्हटलं की आपल्याला औद्योगिक वसाहत किंवा औद्योगिक संस्था
हे डोळ्यासमोर येतं. मात्र या सध्याच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन सुद्धा इंडस्ट्रीसारखं काम करत आहे पहा. त्यामुळं ही कन्सेप्ट लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये आलेली आहे. म्हणजे जसं कंपनीमध्ये एखाद्या गाड्यांची कंपनी असेल, टाटा मोटर्स असेल, तर त्यामध्ये गाड्यांचं प्रोडक्शन काढलं जातं. त्याच पद्धतीने इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीमध्ये म्हणजे माहितीच्या उद्योग व्यवस्थेमध्ये माहितीचं प्रोडक्शन तयार होत असतं. मग माहिती कशी तयार होती? तर माहितीचे निर्माते कोण असतात? म्हणजे इन्फॉर्मेशन इंडस्ट्री म्हणून म्हणजे काय? ते हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे, की माहिती तयार होणे, माहितीवर प्रक्रिया होणे आणि माहितीचे वितरण होणे, ही इन्फॉर्मेशन इंडस्ट्री या कन्सेप्टमध्ये आहे. आता माहितीचे निर्माते कोण असतात? तर एक लक्षात घ्या, की माहितीचे मूळ स्रोत जे असतात, जिथे माहितीचा जन्म होतो, त्यांना काय म्हटलं जातं? तर जनरेटर्स असं म्हटलं जातं. हे नवीन विचार, नवीन संशोधन किंवा सांख्यिकीय माहिती तयार करण्याचे काम करत असतात, जे इन्फॉर्मेशन जनरेटर्स असतात. मग त्याच्यामध्ये कोण असतंय पहा, तर संशोधक व वैज्ञानिक असतात, जे प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून नवीन निष्कर्ष काढत असतात. ते संशोधक माहितीचे जनरेटर्स असतात किंवा माहितीचे निर्माते असतात. आता लेखक आणि विचारवंत हे सुद्धा काय करतात, तर जे पुस्तकं लिहितात किंवा कादंबऱ्या लिहित असतात, तर त्यांच्याकडून माहितीची निर्मिती होत असते. त्याचबरोबर वैज्ञानिक सायंटिस्ट जे आहेत, ते सुद्धा संशोधन करतात आणि माहितीची निर्मिती करतात. एक लक्षात घ्या, की सरकारी संस्था ज्या आहेत, त्या सुद्धा माहितीची निर्मिती करत असतात. उदाहरणार्थ जनगणनेची माहिती देणारा विभाग म्हणजे सेन्सस विभाग जो असतो किंवा हवामान खात्याचा विभाग जो आहे, तो सुद्धा इन्फॉर्मेशनची जनरेटरचं काम करत असतोय पहा. त्याचबरोबर विद्यापीठ आणि संस्था. आता विद्यापीठामध्ये जिथे नवीन अभ्यासक्रम किंवा शोध निबंध, थेसिस तयार होतात, त्या ठिकाणी माहितीची निर्मिती होत असते. त्याचबरोबर संशोधन संस्था, रिसर्च इन्स्टिट्यूट जसे की NCL आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज. म्हणजे पुण्यामध्ये NCL ही संस्था केमिस्ट्री या विषयामध्ये संशोधन करून माहितीची नवनिर्मिती करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. अशा प्रकारे माहितीची निर्मिती होत असते पहा. तर एक लक्षात घ्या, की एखादा डॉक्टर कर्करोगावर नवीन संशोधन करतो, तेव्हा त्याला माहितीचा निर्माता, जनरेटर असे आपण म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे संशोधक माहितीची निर्मिती करत असतात. आता माहितीची निर्मिती ची वैशिष्ट्ये काय आहेत? तर नवीन ज्ञान निर्माण करतात. आता हे सगळं सर्वजण जे आहेत संशोधक, लेखक, वैज्ञानिक, विद्यापीठे किंवा संशोधन संस्था हे काय करतात? नवीन ज्ञान निर्माण करतात. प्राथमिक माहिती किंवा प्रायमरी इन्फॉर्मेशन देत असतात. संशोधन लेख लिहितात, पुस्तके लिहितात, संशोधन अहवाल तयार करत असतात. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन जनरेट होत असते. आता पुढचा जो पॉइंट आहे, तो इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर किंवा माहितीचा पुरवठादार असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर एक लक्षात घ्या, की इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर जे माहिती वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवतात, त्यांना काय म्हटलं जातं? तर इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर असं म्हटलं जातं. आता माहितीची निर्मिती होते. तर निर्मिती झाल्यानंतर तिथंच माहिती थांबली तर काय उपयोग आहे का? नाही. तर निर्मात्यांनी तयार केलेली माहिती संकलित करून ती व्यवस्थित स्वरूपात म्हणजे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये मांडण्याचे काम पुरवठादार करतात. हे प्रामुख्याने माहितीचे बाजारीकरण आणि वितरण करत असतात. त्यामध्ये सुरुवातीला प्रकाशक असतो पहा. आता उदाहरणार्थ प्रकाशक कोण असतो? तर एखादा समजा एक्झाम्पल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस हा पब्लिशर आहे किंवा टाटा मॅग्रॉ हिल हा पब्लिशर आहे पहा. तर हे लेखकांचे हस्तलिखिते घेऊन त्यांचे पुस्तकात रूपांतर करतात. तर प्रकाशक हे काम इन्फॉर्मेशन प्रोव्हायडरचं काम करत असतात. जसं की डेटाबेस पुरवठादार असतात. म्हणजे एल्सवेअर आहे, स्प्रिंजर आहेत.
हे हजारो शोध निबंध एकाच ठिकाणी उपलब्ध करून ठेवतात आणि संशोधकांना ते पुरवत असतात. त्याचबरोबर वृत्तपत्र संस्था पण आहेत पहा, की ज्या दररोजची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात. उदाहरणार्थ संशोधकांनी लिहिलेला लेख जेव्हा नेचर नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध होतो, तेव्हा नेचर हे पुरवठादार प्रोव्हायडर ठरते. त्यामुळं या माहिती ही वापरकर्त्यांपर्यंत पोहोचते. त्यांनाच इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर असं म्हणतात. आता हे काम ग्रंथालयामध्ये सुद्धा केलं जातं. डेटाबेस सेवा देणाऱ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, संस्था आहेत किंवा जे डेटाबेसेस आहेत, तर ते सुद्धा करतात. ई-जर्नल्स प्लॅटफॉर्म जे आहेत, ई-जर्नल्स प्रोव्हाईड करणारे, ते प्रोव्हायडरचं काम करत असतात किंवा इन्फॉर्मेशन सेंटर्स जे असतात. तर हे सर्वजण जे आहेत इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर यांचं वैशिष्ट्य काय आहे? तर माहितीचे संकलन करणं आणि साठवण करणं. त्याचबरोबर माहितीचे वर्गीकरण करणं आणि माहितीचे व्यवस्थापन करणे किंवा वापरकर्त्यांना सहज उपलब्ध करून देणे. म्हणजे माहिती वापरकर्त्यांना सहज उपलब्ध करून देणे हे वापरकर कर्त्यांना सहज उपलब्ध करून देणे हे इन्फॉर्मेशन प्रोव्हायडरचे वैशिष्ट्य आहे पहा. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर हा मुद्दा आपण पाहिलेला आहे. आता एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन जनरेटर निर्माण झाली माहिती. नंतर इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर. आता इन्फॉर्मेशन इंटरमिडियरीज त्यालाच मध्यस्थ असं म्हटलं जातं. आता एक लक्षात घ्या की माहितीचा अफाट साठा आणि तो शोधणारा ग्राहक म्हणजे वाचक यांच्यातील दुवा म्हणजे कोण असतो तर मध्यस्थ असतो बा. तरी माहिती शोधणे सोपे करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. म्हणजे ग्रंथालय शास्त्रामध्ये याचे महत्व सर्वात अधिक आहे. म्हणजे ग्रंथपाल जो असतो तो इन्फॉर्मेशन इंटरमिडियरीजचे काम करत असतो. म्हणजे मध्यस्थाची भूमिका बजावत असतो. आता माहिती विशेषज्ञ असतात, इन्फॉर्मेशन स्पेशालिस्ट. त्यानंतर ब्रोकर्स, इन्फॉर्मेशन ब्रोकर्स असतात किंवा सर्च इंजिन्स असतात. इंडेक्सिंग, एक्स्ट्रॅक्टिंग सेवा पुरवणारे जे असतात, त्यांना सुद्धा माहितीचे मध्यस्थ आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण ग्रंथालय हे जे आहे ते सर्वात मोठे मध्यस्थ आहेत. का तर ते योग्य माहिती विकत घेतात आणि ती वाचकांसाठी वर्गीकरण करून ठेवतात आणि वाचकांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करण्याचं काम लायब्ररीज करत असतात. त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्रोकर्स जे असतात हे फी घेऊन ग्राहकाला हवी ती विशिष्ट माहिती शोधून देतात. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला अँजल ब्रोकिंग माहित असेल किंवा काइट हे शेअर मार्केटचे ॲप्लिकेशन्स आहेत. मात्र ते सुद्धा इन्फॉर्मेशनवर चालणारं क्षेत्र आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करणं, इन्फॉर्मेशन ब्रोकर्स हे ब्रोकर्स काय करत असतात तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करणं आणि त्या माध्यमातून त्यांची कंपनी ती चालत असते. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन ब्रोकर्सचं काम चालू असते पहा. जसं की सर्च इंजिन पण आहे. उदाहरणार्थ Googleमध्ये किंवा इंटरनेटवरील माहिती आणि युजर यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम कोण करतं तर Google करतं. म्हणजे सर्च इंजिन करत असते पहा. त्यामुळं वाचकाला नेमकी कोणती माहिती हवी ती ओळखून ती शोधून देण्याचे काम जे आहे ते ग्रंथपाल करत असतात. कारण पिन पॉइंटेड इन्फॉर्मेशन आणि सध्याच्या काळामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर एआयवर माहिती हवी आहे, तो ग्रंथालयात जातो आणि ग्रंथपाल यांना संदर्भ ग्रंथ किंवा रेफरन्स बुक्स शोधून त्याला देतात. मात्र इथे ग्रंथालय आणि ग्रंथपाल हे मध्यस्थी मीडियरीचे काम करत असतात पहा. मात्र सध्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पिन पॉइंटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करण्याचे काम हे एआय करत आहे पहा. त्यामुळं यालाच मध्यस्थ असं म्हटलं जातं. जसं की ChatGPT आहे. त्याचबरोबर Gemini आहे, Perplexity आहे. अशा एआयचे अनेक टूल्स या ठिकाणी वापरले जातात. वैशिष्ट्य काय आहेत याचे मध्यस्थांचे? तर योग्य माहिती शोधून देतात. माहिती फिल्टर करतात, वापरकर्त्यांना मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीमध्ये हे खूप महत्त्वाचं कार्य
जे आहे ते इन्फॉर्मेशन जनरेटर्स, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर, इन्फॉर्मेशन इंटरमिडियरीज हे करत असतात पहा. आता या ठिकाणी आपण फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन इंडस्ट्री. आता इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीचा फ्लो कसा होत असतो पहा, की माहिती कशी प्रवाहित होते ते समजून घ्या. जे जनरेटर कडून प्रोव्हायडर कडे, प्रोव्हायडर कडून इंटरमिडियरी कडे आणि इंटरमिडियरी कडून युजर कडे, म्हणजे संशोधक, प्रकाशक, ग्रंथपाल आणि विद्यार्थी. म्हणजे एंड युजर जो असतो तो त्या माहितीचा उपयोग करत असतो. अशा प्रकारे माहिती उद्योगाची ही चक्रीय प्रक्रिया आहे पहा. तर ही चक्रीय प्रक्रिया जी आहे ती निर्मात्याशिवाय माहिती नसेल, पुरवठादाराशिवाय ती लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि मध्यस्थांशिवाय वाचकाला नेमकी माहिती अचूकपणे शोधता येणार नाही. त्यामुळं ग्रंथालय शास्त्रामध्ये या तिन्ही घटकांचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळंच इन्फॉर्मेशन इंडस्ट्री ही आपल्या लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्समध्ये हा टॉपिक या ठिकाणी दिलेला आहे पहा. तर इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीचे जे महत्त्व आहे त्यामध्ये ज्ञान निर्मितीमध्ये अ, अ, वाढते ते ज्ञान निर्मिती वाढत असते. तर त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. माहिती सहज उपलब्ध करून दिली जाते. योग्य ते निर्णय घेण्यास मदत होते. त्याचबरोबर डिजिटल माहितीचा प्रसार होतो आणि संशोधन आणि विकासाला गती मिळते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन इंडस्ट्री हा टॉपिक आपण पाहिलेला आहे. मात्र एक लक्षात घ्या, की जेव्हा आपण इन्फॉर्मेशन इंडस्ट्री हा टॉपिक पाहत असतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही, की यावर प्रश्न काय येऊ शकतात. म्हणजे सेट नेट परीक्षा असू देत किंवा सैनिक स्कूलच्या परीक्षा असू द्यात किंवा आपल्या मेडिकल क्षेत्रातल्या जे स्पर्धा परीक्षा आहेत त्या असू देत. तर एम-सी-क्यू जे येतात ते कोणत्या प्रकारे येतात? तर ते या ठिकाणी आपण पाहूया. तर इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीमध्ये जनरेटर म्हणजे काय? या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलेलं आहे पहा, की माहिती साठवणारा, माहिती तयार करणारा, माहिती वितरित करणारा आणि माहिती वापरणारा. आता जनरेटर हा म्हणजे काय? तर माहिती तयार करणारा म्हणजे जो जनरेट करतो. म्हणजे मूळ ओरिजिनल माहिती तयार करणारा घटक असतो. उदाहरणार्थ एखादा संशोधक असतो किंवा लेखक असतो. त्याला माहिती इंडस्ट्री, इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीमध्ये जनरेटर असं म्हटलं जातं. हे सोपे प्रश्न आहेत, पण महत्त्वाचे आहेत पहा. आपली कन्सेप्ट क्लिअर होणार आहे.